राष्ट्रवादीमध्ये मंत्रिपदासाठी 7 जणांना फोन गेला असल्याचं कळत आहे। मंत्रिपदासाठी आता आपण पाहतोय 7 जणांना फोन गेलेला आहे आणि या 7 जणांमध्ये 4 मात्र नवीन चेहरे असल्याची देखील माहिती आहे। तर आता अजितदादा यांचं मंत्रिपदासाठी हे धक्का तंत्र आहे का, हा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। कारण छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदासंदर्भात अद्यापही कुठलं स्पष्टीकरण मिळालेलं नाहीये, स्पष्टता नाहीये। अधिकची अपडेट थेट आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून घेऊयात। पराग, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। काही ज्येष्ठ नेत्यांना यंदा मंत्रिपद दिलं जाणार नाही, त्यांची संधी हुकणार असं बोललं जात होतं। तर दुसरीकडे भुजबळांचं नावही स्पष्ट नाहीये, 4 नवीन चेहरेही करताय। नेमकं काय गणित आहे अजित पवार यांचं मंत्रिपदासाठी? नक्कीच याबद्दल खरं तर खूप गुप्तता पाळली जात आहे, कारण की जे नावं घेतले आहेत त्याच्याबद्दल अधिकृत घोषणा जी आहे ते अजितदादाकडून करण्यात आलेली नाही आहे। जे काही मंत्रिपदाचे नाव असतील त्यावरची घोषणा जी आहे ते अजितदादा करतील असं सुनील तटकरे थोड्याच वेळापूर्वी सॅम टीव्हीशी बोलताना सांगितलं होतं। दत्तामामा भरणे यांचं नाव खरं तर घोषित झालं, त्यांनाही विचारलं तर या सगळ्या संदर्भात जो काही निर्णय असेल तो अजितदादा किंवा सुनील तटकरे, प्रफुल्लभाई पटेल हेच मोठे निर्णय घेतील असं सांगितलं। मात्र नाव का बरं घोषित होऊ शकलं नाही अजून कळलं नाही, कारण की ज्येष्ठ नेते म्हणून पाहिलं जातं, ओबीसी नेते म्हणून पाहिलं जातं, मोठा चेहरा छगन भुजबळ म्हणून पाहिलं जातं। खरं तर अजित पवारांच्या स्वागतासाठी जिथं सुनील तटकरे पोहोचले तिथं मात्र अजूनही छगन भुजबळ हे नागपुरातील हॉटेलमध्येच मुक्कामी असल्याचं कळत आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांकडून नेमकं काय आहे ते अजूनही कळलं नाही। मात्र नावाची घोषणा न झाल्यामुळे निश्चितच पराग, खरं तर आज मंत्रिपदासाठी जेव्हा शपथविधी होणार आहे तेव्हाच हे चित्र स्पष्ट होईल असंच दिसतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।